अजिंक्य स्पोर्ट्स जोचंद्र आणि प्रतिस्पर्धी संघ आहे सिद्धिविनायक स्पोर्ट्स चंद्रपाडा. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा असतील. नाणेफेकीचा कॉल अजिंक्य स्पोर्ट्स जोचंद्र संघाने जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण गोलंदाजी करण्याचा एक धाडसी निर्णय स्वीकारून आमंत्रित केले चंद्रपाडा संघाच्या टीमला संघाला फलंदाजी. आणि ज्यावेळी प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल या ऐकूया आमचे एक नामांकित युवा समालोचक अक्षय साटम यांना. हेलो हेलो चेक. हेलो 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 चेक. हेलो 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 1 2 1 2 3. हेलो हेलो. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्य सुसर्वदा. गणराला वंदन करून तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा करून मी अक्षय साटम वॉइस ऑफ चंद्रपाडा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. आपण बघतोय आगरी चषक 2022 एक जबरदस्त स्पर्धा तुमच्या भेटी करता. पहिलाच मॅच गेम ऑन. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. श्री सिद्धिविनायक चंद्रपाडा संघ आपण बघतोय पहिला चेंडू विनोद परेड फेस करतोय आणि पहिल्याच चेंडूवर एका धावेने आजची दिवसाची सुरुवात श्री गणेशा केला जातोय. आज शनिवार आणि या स्पर्धेचा दुसरा दिवस. पपी पॅकर्स जुचंद्र आयोजित आपण बघतोय आगरी चषक शानदार स्पर्धा. अजिंक्य स्पोर्ट कालच्या दिवसात जरूर क्वार्टर सेमीफायनलला पराभव झाला होता चंद्रपाडाच्या मैदानावरती आणि सिद्धिविनायक देखील एक बलाढ्य संघ आहेत. या मैदानाचा अनुभव दोन्ही संघांना चांगला आहे. पॉवर प्लेचं बंधन आहे. अनिकेत आता मात्र बॅटच्या मिडल फेसनी सिंगल वरती स्ट्राईक रोटेट केली जाते. संदीपजी मोरे सर त्यानंतर वॉइस ऑफ वाफाने संदीप गावड सर देखील या स्पर्धेकरता चांगलं समालोचन ज्यांच्या माध्यमातून पोचवलं जाते. अग्री चषक आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही प्रकारचं आर्थिक सहाय्य देणगी स्वरूपात स्वीकारलं जाणार नाही. लाऊड अपील केली होती. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सुनील मुकादम आपण बघतोय पॉइंट वरती 38 सर्कलच्या आतमध्ये जर विचार केला तर चांगल्या धावा जमा कराव्या लागतील. सध्याच्या घडीला 3 धावा 3 चेंडू आणि 3 धावा. काल 15वे वर्ष आपण बघितला सिद्धिविनायक चषक. आणि काही ते यंगस्टर आहेत चांगला फुटवर्क त्याच्याकडे आणि एक चांगला स्टान्स जरूर आहे. आता चांगली रनिंग बिटवीन द विकेट करावी लागेल. यावेळी बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतोय. यस नो अँड वेट चांगला ताळमेळ. धावफलक पुढे सरकले 5च्या घरामध्ये आणि नक्कीच मॅन विथ गोल्डन मॅजिक फिंगर आपण बघतोय विशाल भोईर जबरदस्त गुणलेखन करताना. ज्यावेळी नायगाव परिसरामध्ये स्पर्धा असेल खास करून दत्ताळीच्या नागेश काका मैदानावरती त्यावेळी मात्र आवर्जून एक चांगला गुणलेखन लेखाजोखा आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय. TCP लाईव्ह आपण ही स्पर्धा बघतोय. महेंद्र भगत प्रोप्रायटर अँड एंटायर ऑल टीम. सध्या 5 धावा. लॉब केलेला आहे. आडव्या बॅटचा वापर त्या ठिकाणी रवी डवळा याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू निघून गेलाय सीमा रेषी पार. आगरी चषक षटकार. धावा धापलकावरती 5 चेंडू 11 धावा. आडव्या बॅटचा वापर करताना अनिकेत एक 360 खेळाडू आहे. चांगल्या प्रकारे व्ही शेप मध्ये आणि इंटू द गॅप मध्ये खेळण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे. लास्ट बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला सॉफ्ट हँडने फ्लिक केला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चेंडूला गॅदर करतोय कलेक्ट करतोय तिथपर्यंत एका धावेने धापला 12च्या
घरामध्ये पोहोचते. षटकाची झाले समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 12 धावा प्रथम फलंदाजी करताना श्री सिद्धिविनायक चंद्रपाडा संघाची. आई तुझं देऊळ त्याच्या घडीला सागर भोईर देखील व्यासपीठावर जॉईन झालेत. वेलकम सागर भोईर, टीम मॅनेजर जुचंद्र गावाचे. आणि चांगला सपोर्ट सर्व संघांना, सर्व आयोजकांना त्यांच्या माध्यमातून नेहमीच आपण बघतोय. महेंद्रजी पाटील आपण बघतोय साहेब या ठिकाणी आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत आगरी चषक 2022. त्यानंतर सिद्धिविनायकच्या डगआउटमध्ये देखील मनोज डोंगरी, मनोज पाटील यांचं देखील आगमन झालं. वेलकम मनोज. नवनीत मात्रे तुमचं देखील सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा यावेळी हेलिकॉप्टर शॉट जमिनी लगत चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑफ रिझनला. कपिल मुकादम चेंडूला गॅदर करतोय. तिथपर्यंत बघता बघता चांगली रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा कंप्लीट केल्या जातात. धावफलक पुढे सरकलंय 14च्या घरामध्ये. 14 रन्स ऑन द बोर्ड. सध्याच्या घडीला चांगली सुरुवात श्री सिद्धिविनायक चंद्रपाडा संघ. याच मैदानावर रॉकर चषकाचा 3 नंबरचा मानकरी ठरला होता सिद्धिविनायक संघ. अजिंक्य संघ यंगस्टरवर जास्त फोकस केला जातोय. एसट्यांच्या मागे श्याम पाटील बघतोय. मात्रे ब्रदरचे प्रोपरायटर आपण बघतोय. कल्पेश मात्रे गोलंदाजी करताना बघता बघता यावेळी मात्र मिस फील्ड, फेकी खराब. त्याचा फायदा झालाय फलंदाजी करणाऱ्या संघाला. 3 धावांनी स्कोरबोर्ड हलताना वाढताना पुढे सरकताना 17 धावा, 17 रन्स ऑन द बोर्ड. सध्याच्या घडीला आपण बघतोय अजिंक्य आणि आपण कालच्या दिवसात आर के दत्ताळी ही मॅच बघितली होती चंद्रपाड्याच्या मैदानावर. जबरदस्त मॅच रंगला होता. शेवटच्या एंडला मात्र बाजी मारली आर के दत्ताळी संघाने. रोमहर्षक मुकाबला बघितला होता आपण. 17 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर. विनोद परेट APLचा खेळाडू चांगल्या पद्धतीने इंटू द गॅप मध्ये खेळण्याची क्षमता. पुन्हा एकदा यावेळी मात्र डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न आणि कुठेतरी जास्तीत जास्त रनिंग बिटवीन द विकेट. चांगले फेकी चुकीच्या एंडला आणि बघता बघता 4 धावा कंप्लीट केला जातात. खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा फायदा मात्र मिळालाय फलंदाजी करणारा श्री सिद्धिविनायक चंद्रपाडा या संघाला. आज जर्सी जे बघतायत नचिकेत घरात शिवतेजचे संस्थापक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आज जी जर्सी सिद्धिविनायकच्या खेळाडूंना परिधान केलंय ती त्यांच्या माध्यमातून आलंय. 21 रन्स ऑन द बोर्ड. या षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर 3 धावा, तिसऱ्या चेंडूवर 4 धावा. 2, 3, 4. पुन्हा एकदा आता मात्र इन स्विंग बघितला होता आपण चांगल्या पद्धतीने. पुन्हा एकदा मिस फील्ड भरपूर होताना डिरेक्ट हिट मारायचा प्रयत्न चालू आहे आणि त्या अखेरीस धावफलक 1 ने पुढे सरकलंय. 22 धावा. विनोद परेट आणि अनिकेत चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळत आहेत. चेंडूचा विचार केला तर 4 चेंडू आणि पूर्ण जर 4 चेंडू बघितले तर 1, 2, 3, 4, 2, 3, 4, 1. पहिला इनिंग आपण बघतोय. पहिला डाव. दुसरा ओव्हर चालू आहे. आता मात्र जोरकास मारण्याचा प्रयत्न. कपिल मुकादम यावेळी कोणती चूक करणार नाही. इझिली टेकन अँड विकेटचा बदल. चला लगेच टीम मीटिंग कमी करायची आहे.
शेवटचा चेंडू शिल्लक आहेत या दुसऱ्या षटकातील 22 धावा. पाण्याची सोय व्हॉलेंटियर्स पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. चंद्रपाड्याचा बाहुबली एक बॉल नंतर पाणी आणा मैदानात. जुगल पाटील याच मैदानावर विक्रम केला होता आणि जबरदस्त बॅटिंग बघितली होती त्याची. लगातार 5 चेंडूवर 5 षटकार आणि शेवटचा चेंडू मात्र सन्मान दिला होता त्या गोलंदाजाला. एक चांगली खेळाडू वृत्ती त्याच्या माध्यमातून आपण बघितली होती. जुगल पाटील आता आलाय रन मशीन ऑफ चंद्रपाडा आणि भरपूर चंद्रपाडा या खेळाडूवर निर्भर असते. 22 धावा 5 चेंडू. शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकातील विनोद परेडसाठी. फुलटॉस डिलिव्हरी डाऊन द ग्राउंड फटका लॉंग ऑन रिझनला बघतोय. चँग त्या ठिकाणी आहे. चेंडू कलेक्ट करेपर्यंत 1 धाव 2 षटकांची समाप्ती झाले आणि धावफलकावरती 23 धावा. आता घेऊया एक ड्रिंक्स ब्रेक आणि जाऊया डीजेच्या दिशेने. गीत डीजेच्या माध्यमातून आपण बघतोय अमोल जाधव यांचं हे गीत एक अधिराज्य गाजवलंय. या गीताने सर्वांच्या मनावरती धावफलकावरती विचार केला. 2 षटकाची समाप्ती झाले. 23 धावा धावफलकावरती. रवी डवळा यंगस्टर आणि जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला गोलंदाज. कालच्या दिवसात हॅट्रिक जरूर बघितली आपण त्याची चंद्रपाड्याच्या मैदानावरती. इन फॉर्म गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगेल. एका साईडला विनोद परेड जुगल पाटील असेल तर एका साईडला रवी डवला इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. धावा झाल्या धावफलकावरती 23 धावा. व्यासपीठावर दीपेशजी पाटील आपण बघतोय. त्यानंतर निखिल पाटील काल बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता. चांगली फलंदाजी निखिल पाटील यांच्या माध्यमातून आपण बघितली. पुढचा चेंडू विनोद परेडसाठी. आता मात्र ऑफ साईडला पुन्हा एकदा आपण बघतोय लॉंग ऑफ रिझनला कपिल मुकादम झेल मात्र सुटला जातोय. चेंडू अडवण्याचा प्रयत्न केलाय. आता बघता बघता 3 धावा कंप्लीट आणि पुन्हा एकदा खराब 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 क्षेत्ररक्षण. त्याचा प्रत्यय म्हणजे 4 धावा कंप्लीट. सकाळचं सत्र जर विचार केला तर अजिंक्य संघ थोडासा डगमगलेला दिसतोय. जी अजिंक्य संघाची फील्ड असते ती फील्ड आज दिसत नाही. कारण की विचार केला तर ओव्हर थ्रो मिस फील्ड याचा पुरेपूर फायदा झालाय फलंदाजी करणारा श्री सिद्धिविनायक चंद्रपाडा या संघाला. 27 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2.1 बॉल 2 ओव्हर्स अँड 1 बॉल. ओव्हर द विकेटने रवी डवला. विनोद परेड आता मात्र आउटसाइड ऑफ स्टॅम. खूपच बाहेरचा चेंडू आणि पंच ललितजी भोईर सरांचा इशारा आला आहे. तर वाईटचा एक्स्ट्रा धाब्याने स्कोरबोर्ड वाढतोय. 28 धावा. पातू पॅकरचं जुचंद्र आयोजित आपण बघतोय आगरी चषक 2022. काहीतरी नाविन्यपूर्ण दरवर्षी ही स्पर्धा आपण बघतोय. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड फटका. चांगला फटका इनटू द गॅप मध्ये. पुन्हा एकदा कपिल मुकादम चेंडूच्या मागे जातोय. आता मात्र पुष्पराज त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. पुष्पराज मात्र अगोदर आपण कपिल मुकादमला बघितलं होतं त्या रिझनला
आता मात्र पुष्पराज म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात. 29 धावा आणि जुगल पाटीलने स्वतःवरती विश्वास दाखवलाय. या मैदानाचा भरपूर अनुभव आहे, भरपूर षटकार त्याच्या बॅटमधून आल्यात या मैदानावरती. आज रवी डवला अँड जुगल पाटील हा बॅटल कशा प्रकारे रंगेल. रवी डवला देखील विकेट टेकर गोलंदाज आहे आणि कानमंत्र दिला जात आहे पुष्पराज म्हात्रे यांच्या माध्यमातून. आता जुगल कशा प्रकारे फलंदाजी करेल आहे त्याची जर बॅट लागली तर तुम्हाला हवाई सफर जरूर पाहायला मिळेल. एका साईडला रवी डवला काल हॅट्रिक घेतली होती तोच गोलंदाज आणि एका साईडला सिक्सर किंग जुगल पाटील. आता मात्र ज्या पद्धतीने म्हटलं होतं त्या पद्धतीने जुगल पाटील याच्या बॅट मधून आलाय हा ब्रँडेड षटकार. यूज इट षटकार. त्या म्हणजे 35 आणि जुगळ्याचं हे एक प्रकारचं होम पिच म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण की या मैदानावर तो गोलंदाजावर तुटून पडतोय. रवी डवलाला आपला कॅल्क्युलेट माइंड वापरावं लागेल की जुगलला कोणत्या प्रकारचा चेंडू त्याला टाकावा लागेल. 3 चेंडू, तिसरं षटक प्रगतीपथावरती. 35 रन्स ऑन द बोर्ड. जुगल पाटील नेक्स्ट बॉल रवीचा फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडू यावेळी फटका फसलाय आणि मोठा मासा जाळ्यात अडकलाय. पॉवर जी जनरेट व्हायला हवी होती ती झाली नाही, फुटवर्क व्यवस्थित दिसला नाही. मात्र आणि जबरदस्त जजमेंट साईड जेल टिपला जुगल पाटील. बॅक टू द पॅव्हिलियन. चंद्रपडा एक्सप्रेस चेतन मात्रे आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. एक सेन्सिबल, एक चांगली खेळाडू वृत्ती असणारा खेळाडू तो म्हणजे चेतन मात्रे मैदानाच्या आतमध्ये. आणि रवी डबलानी देखील कमबॅक कसा करावा ते दाखवून दिलंय. जुगल पाटील जरी सिक्सर किंग असेल तर मी देखील विकेट टेकर बॉलर आहे आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी आपण बघतोय. न्यू बॅटर चेतन मात्रे स्ट्राईक एनवर. कोण विसरेल द ग्रेट मराठा चषक, काय जबरदस्त गोलंदाजी केली होती. आर के दत्ताळी संघाच्या माध्यमातून खेळत असताना अचूक टप्प्यावरती भेदक मारा चेतन मात्रे यांनी गोलंदाजी केली होती. आता तो बॅटर आहे आणि स्ट्राईक एनला विनोद परेड. 4 चेंडू फेकून झाल्यात तिसऱ्या षटकातील. पहिली इनिंग आपण बघतोय आणि टोटल धावा 35 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात श्री सिद्धिविनायक चंद्रपडा वर्सेस अजिंक्य स्फोट जुचंद्र. हा मॅच आपण बघतोय. आता मात्र लाऊड अपील इष्टांच्या समोर आढळतोय आणि पंच मात्र या ठिकाणी डिस्कस करतायत. चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि त्या प्रकारेच 35 धावा आहेत धावफलकावरती. हा 5वा चेंडू, काय डिसिजन असेल. मात्र चांगली गोलंदाजी करतोय रवी डवला. कोणताही मोठा फटका खेळण्याची मुभा दिली जात नाही बॅटरला. आणि जुगल पाटील विकेट डाऊन झाल्यानंतर थोडं प्रेशर रिलीज होईल ते म्हणजेच श्री सिद्धिविनायक चंद्रपडा संघाला. पंच माफी मागतायत आणि या ठिकाणी नॉट आऊटचा इशारा करतायत. थँक्यू अंपायर, गुड डिसिजन. चला गेम ऑन करायचा आहे. पंचांचा डिसिजन हा फायनल डिसिजन असेल. विनोद परेड देखील एक शिस्तबद्ध खेळाडू आहे आणि नेहमीच जर त्याच्या बॅटला कधी बॉल लागला तर स्वतःहून बऱ्याच वेळा, एक नाही दोन नाही असे 8 ते 10 वेळा तो स्वतःहूनच बाहेर निघालेला खेळाडू आहे. अजिंक्य संघ देखील एक चांगला संघ आहे आणि श्याम पाटील एस्टनच्या मागे आपण बघतोय. थँक्यू श्याम पाटील. 36 धावा लास्ट बॉल. मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. षटकाची झाले समाप्ती. 3 षटकाच्या समाप्ती अखेरेस धावफलकावरती धावा आहेत 36 धावा.
3 षटकाच्या समाप्ती अखेरीस 35 धावा आहे. 35. टॉस साठी यायचं आहे सरकार 11 मालजीपाडा आणि त्यानंतर साई स्पोर्ट बाफाणे. टॉस का बॉस करण्यासाठी यायचं आहे दोन्ही संघाच्या संघ नायकांनी. साई स्पोर्ट बाफाणे आणि एका साईडला सरकार 11 मालजीपाडा संदीपजी पाटील यांचा संघ आपण बघतोय. बाफाणे संघ देखील बलाढ्य संघ आहे. या मैदानावर रॉकर चषकामध्ये सेमीफायनलला पराभव झाला होता आणि या मैदानाचा अनुभव त्या संघाला देखील आहे. सरकार 11 मालजीपाडा चांगल्या पद्धतीने कमबॅक केला आहे त्या संघाने. आज नायगाव पूर्वपट्टी आपण बघतो आणि एक चांगले चांगले संघ तुमच्यापर्यंत पोहोचलेत. 35 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. स्लॉग ओव्हर कुणाल मटके गोलंदाजी मार्कवर. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू पाहिलं निहाळलं आणि बाकीचं काम पंचांवरती सोपवलं. थँक्यू अंपायर. वाईटचा इशारा. धावा झाल्या धापळकावरी. 36 धावा. चेतन मात्रेसाठी यावेळी मात्र जागा बनवली. स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये चेंडूला खोदून काढलं होतं मात्र बघता बघता 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. यस नो अँड वेट. चांगला समन्वय दोन्ही खेळाडूंमध्ये पाहायला मिळते. 38 रन्स ऑन दी बोर्ड. अजून जर 5 चेंडूचा विचार केला तर सिद्धिविनायक संघ विचार करत असेल की 50+ आणि अजिंक्य संघ विचार करत असेल की 45च्या घराच्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न. कशा प्रकारे कुणाल आता गोलंदाजी करेल. आमदार चषकावर दमदार खेळी बघितली होती कुणालची याच मैदानावरती. मालजीपाडा कॅप्टन या आणि बाफाणे कॅप्टन टॉस साठी. पुन्हा एकदा आता मात्र जोरकास आडव्या बॅटने खेळायचा होता. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं अक्रॉस क्रिकेट इज अ व्हेरी बॅड क्रिकेट. लेग बाईटचे संकेत पंचांच्या माध्यमातून एक धाव्याने स्कोअरबोर्ड वाढतोय ते म्हणजेच 39 धावा. स्लॉग ओव्हर आपण बघतोय. हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं. पहिली इनिंग आपण बघतोय आणि पहिल्या डावातील अंतिम ओव्हर 2 चेंडू फेकून झाल्यात. 39 धावा सध्याच्या घडीला. पुन्हा एकदा आता मात्र इनसाइड आउट खेळायचा होता. फटका फसला. आता मात्र कोणती चूक होणार नाही. कपिल मुकादमच्या माध्यमातून टिपला गेला. विनोद परेड. जायचंय प्रतीक मोरे पिंट्या आपण बघतोय लवकर जायचं याच मैदानावर. रॉकर चषकामध्ये त्याच्या बॅट मधून उत्कृष्ट पारी आली होती आणि त्या पारीमुळेच सिद्धिविनायक आला होता. टॉप 3 मध्ये तोच प्रतीक मोरे आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार मारण्याची कुवत क्षमता भरपूर आहे. कालच्या दिवसात देखील चांगला परफॉर्मन्स त्याचा झालाय. तर कुणाल मटके देखील अजिंक्य संघाने जे यंगस्टरला बॅक केलंय जबरदस्त पद्धतीने पाहायला मिळतोय. कुणाल मटके असेल, रवी डवला, ऋतिक असेल, चांगले चांगले खेळाडू बॅटर बॉलिंग जबरदस्त फॉर्म मध्ये आहेत सर्व खेळाडू अजिंक्य संघाचे देखील. चेतन पाटील असतील, पुष्पराज म्हात्रे, त्यांच्या मागे श्याम पाटील, कल्पेश म्हात्रे, प्रतीक मोरे. यावेळी मात्र फलंदाजाने दाखवली आणि गोलंदाजाने त्याची एष्टी वाकवली. विकेट डाऊन. पुन्हा एकदा गडी बाद. जे अंकित पवार आपण बघतो. अंकित पवार न्यू बॅटर. प्रतीक मोरे मात्र 0 का हिरो ठरलाय. 39 धावा झाल्यात धावफलकावरती. 4 चेंडू. हॅट्रिकची संधी या स्पर्धेत. एक हॅट्रिक या स्पर्धेत झालेली आहे कालच्या दिवसात गोडदेव संघाच्या माध्यमातून. साहिल पाटील या गोलंदाजच्या माध्यमातून. आणि आता मात्र कशा प्रकारे गोलंदाजी करेल कुणाल.
काय हॅट्रिक गेले काल रवी डवलानी देखील हॅट्रिक घेतली होती, हितेंद्र भोईरने देखील हॅट्रिक घेतली होती. हॅट्रिकचा बॉल अंकित पवारसाठी, चेंडूला खोदून काढतोय ऑन साइडला डाऊन द ग्राउंड, जमिनी लागत चेंडू जाते फुटबॉल प्रमाणे चेंडूला उडवला जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, दंदन दंदन करत चौकार, 4 धावा. जर त्या ठिकाणी रवी डबला आणि चेंडू जरूर अडवला असता, क्रिकेटमध्ये जर तर थारा नसतो, प्रत्यक्षात 4 धावांनी धावपळक. 43 शेवटचा चेंडू सरकार 11 मालजीपाडा वर्सेस साई स्पोर्ट बाफाणे. आमच्यापर्यंत टॉस साठी यायचा आहे. लास्ट बॉल या पहिल्या इनिंग मधला. अंकित पवार हवाई सफर करण्यात एक्सपर्ट असलेला बॅटर, मात्र यावेळी षटकाची झाली समाप्ती. पहिला डाव झालाय आणि पहिल्या डावाच्या समाप्ती अखेरीस टोटल धावा आहेत 43 आणि 44 धाव्यांचा लक्ष समोर ठेवलंय 4 षटकांमध्ये. सरकार 11 मालजीपाडा आणि साई स्पोर्ट बाफाणे आमच्यापर्यंत लगेच टॉस साठी येतील. प्रेक्षकांसाठी या ठिकाणी परभणी आहे. जर बाहेर कॅच टिपला प्रेक्षकांनी तर आयोजकांच्या माध्यमातून पतू पॅकर या संघाच्या माध्यमातून 100 रुपये फक्त प्रेक्षकांसाठी आहे. त्यामध्ये कोणताही खेळाडू नसेल ही सूचना तुमच्यापर्यंत आली. या स्पर्धेकरता कोणतेही आर्थिक डोनेशन स्वीकारलं जाणार नाही. टॉससाठी यायचं आहे सरकार 11 मालजीपाडा आणि साई स्पोर्ट बाफाणे. आता जिंकण्यासाठी 44 धावांचं लक्ष आहे. 4 षटकांमध्ये कशा प्रकारे या धावांचा पाठलाग केला जाईल त्याचं धावतं वर्णन करतील व्हॉइस ऑफ चंद्रपाडा आणि नेहमीच भिवंडी पट्ट्यामध्ये फेमस असलेले आमचे साथी समालोचक संदीप मोरे सर यांचा आवाज ऐकूया. ओ टू संदीप सर. खूप खूप धन्यवाद. तर बहुजन विकास आघाडीचे नेते युवा नेते पुष्पराज रमाकांत म्हात्रे साहेब यांना देखील विनंती असेल, माजी उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यावं. त्याचप्रमाणे श्याम पाटील या नायगाव पूर्वपट्टीतील असा कोहिनूर हिरा यांनी क्रिकेटसाठी खूप मोठं योगदान दिलंय, त्यांना देखील या व्यासपीठावर आम्ही सन्मानपूर्वक आमंत्रित करतोय. म्हात्रे ब्रदर्सचे कल्पेश म्हात्रे यांना देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर यायचंय. आणि चेतन पाटील चँग यांना देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर यायचंय. आपलं सन्मानपूर्वक हार्दिक स्वागत या व्यासपीठावर. सरकार 11 आणि साई स्पोर्ट्स बाफाणे, सरकार 11 मालजीपाडा आणि साई स्पोर्ट्स बाफाणे. मी दीपेश पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. छाप असा कॉल केला जातोय आणि छाप येतोय. साई स्पोर्ट्स बाफाणे संघ अभिनंदन तुमचं, तुम्ही नाणेफेक जिंकताय. काय निर्णय असेल? शतरक्षण करण्याचा निर्णय. 4 षटकांचा सामना. पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे. पॉवर प्लेचं षटक कुठला गोलंदाज हाताळेल? विनोद जबाबदारी आहे. आपण प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध बऱ्याच स्पर्धांमध्ये खेळला असाल, त्यांचे गेम प्लॅनिंग, त्यांचे डावपेच हे तुम्हाला माहित आहेत. एकंदरीत मालजीपाडा संघाला रोखायचं असेल तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेल बाफाणे संघ? 40 ते 45. कसं पतू पॅकर्स आयोजित आगरी चषकाचा हा महोत्सव किंवा क्रिकेटचं चांगलं आयोजन? खूप अतिशय सुंदर. ऑल द थँक्यू. मालजीपाडा संघाचा कर्णधार युवा कर्णधार आहे. टॉपिंग क्लासचं काय घेतलं असतं?
क्षेत्ररक्षण घेतलं असतं. आता मात्र फलंदाजी करताना पहिल्या पॉवर प्ले षटक हे खूप महत्वाचं आहे. पहिल्या पॉवर प्ले षटकासाठी कुठले असे महत्वाचे चांगले फलंदाज जातील आणि किती धावा अर्जित करेल मालजीपाडा संघ पहिल्या षटकात? वैभव दादा आणि संदीप दादा पहिल्या षटकात किती धावा अर्जित करेल? 15-16 पर्यंत. आणि एकूण प्रयत्न करेल बाफाणी संघाला मालजीपाडा संघ? 50+. 50+. कुठले 3 ते 4 महत्वाचे फलंदाज ज्यांच्यावर जबाबदारी असेल? वैभव दादा, संदीप दादा, आता आहेत नवीन युवा खेळाडू. युवा आहेत. कसं वाटतं नियोजन आमच्या पत्तू पॅकर्सचा आगरी चषक? खूप चांगलं वाटतंय. ऑल द बेस्ट. थँक्यू. नाणेफेकीचा कॉल जिंकला साई स्पोर्ट्स बाफाणे संघाने आणि आमंत्रित केलं मालजीपाडा संघाला प्रथम फलसाठी. वळूया प्रत्यक्ष सामन्याकडे. माजी उपसरपंच ग्रामपंचायत मालजीपाडा आणि त्यांच्या सौभाग्यवती विद्यमान पंचायत समिती सदस्य आहेत. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यावं. संदीपजी पाटील आपलं सहर्ष स्वागत. लेगबाईचा इशारा पंचांकडून अतिरिक्त धाव मिळते. अतिरिक्त धावेने इथे मात्र श्री गणेश होतोय, शुभारंभ होतोय धावपकाला अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र संघाच्या. तर केवल म्हात्रे यांच्याकडून अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र या संघासाठी ऑल द बेस्ट आल्यात. त्याचप्रमाणे आगरी चषकासाठी घरत चिकन बुजिंग सेंटर माकणी सफाई यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा आल्यात. जय आगरी, धन्यवाद. तर आपण लाईव्ह चार्ट्स करत राहा आणि ते मात्र नो चेंडू हाय फॅक्टर बीमर म्हणून घोषित करतायत आमचे मुख्य पंच ललित भोईर. दोन धावा धावपळ गावर. तुम्हाला एक बीमर चेंडू हाताळण्याची मुभा आहे, मात्र दुसरा चेंडू जर बीमर हाताळला तर तुम्हाला तिथेच त्यावेळेस बंदिस्त केलं जाईल. मात्र चेतन कडून कमी प्रमाणात अशा प्रकारचे बीमर चेंडू पाहायला मिळतात. चेतन पुढचा चेंडू राईट ओव्हर द बॅकेट. सुरेख चेंडू, भन्नाट मारा होता. त्याच अनुषंगाने आपण पाहतोय चेंडूला हेलिकॉप्टर ड्राईव्ह केलं होतं. यॉर्कर चेंडूला बचाव करून खेळला होता तो येथे रवी डवळा. 2 धावा प्राप्त करतो रवी डवळा. अजिंक्य स्पोर्टच्या एक चांगल्या सुरुवातीला आकार देताना ही सलामीवीर जोडी चेतन, चँग आणि रवी. 4 धावा धावफलकावर. 44 धावांचं लक्ष प्रति षटका मागे 11च्या सरासरीने वाटचाल करावी लागेल. सुरेख इथे मात्र कॉट बिहाइंड रवीच्या बॅटची एज घेऊन इथे मात्र झेलचीच्या स्वरूपात पहिला धक्का बसतो अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाला. त्यांच्या खंबीर रमेश बोरकर आहे पाठीशी त्याच्या खंबीर. रमेश बोरकर आहे पाठीशी त्याच्या खंबीर. जीवा भावाचा बेटा दादा नायगाव जुचंद्र गावची शान. जीवा भावाचा बेटा दादा नायगाव जुचंद्रची ही शान. असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोडो झाले फॅन. असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोडो झालेत फॅन. असा आहे हो तो वनम्यान. लगेच ज्यांचा आपण आत्ताच नामोल्लेख ऐकलात असे आदरणीय श्री माजी सभापती कन्हैया भोईर साहेब, ज्यांना प्रेमाने आणि आदराने बेटा दादा असं संबोधलं होतं. त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये बरीच मुळं घडवलीत. कारण A1 कोचिंग क्लासेस या कोचिंग क्लासेसमधून बरीचशी विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण त्यांनी दिलं आणि तदनंतर आज आपण पाहतो जरी राजकीय क्षेत्रामध्ये जरी असले तरी सामाजिक खूप कार्य त्यांच्या माध्यमातून होत असतात. इथे मात्र आणखीन एक फलंदाज बाद. लागोपाठच्या सलग 2 चेंडूवर 2 गडी बाद करतोय चेतन. मात्र ऑन हॅट्रिक येतोय चेतन. असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोडो झाले तो फॅन. सांगताय साऱ्यांना ज विनय पाटील.
धन्यवाद. तर अजिंक्य स्पोर्ट्स या संघाचा आपण पाहतोय विचार केला तर खूप बोलबाला होता. खूप मोठं नाव होतं अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाचं. ज्यावेळेला रवी पाटील, श्याम पाटील, सारंग, पुष्पराज, निलेश, संजय बरेचसे असे दिग्गज खेळाडू होते, आविष्कार, तर बरेचसे असे खेळाडू होते ज्यांनी अजिंक्य स्पोर्ट्सचं नाव या संपूर्ण पालघरमध्ये नाही, ठाणेमध्ये नाही तर बऱ्याचशा परिसरामध्ये नेऊन पोहोचवलं होतं. तर आता मात्र आधार देत आहेत ते पुष्पराज, श्याम पाटील. सुरेख चेंडू, बॅटची हलकीशी कडा घेऊन चेंडू फ्लाय स्लिप क्षेत्रामध्ये मार्गस्थ होतोय. फक्त एकच धाव समाधान मानतोय पुष्पराज पाटील. एक संयमी खेळी पुष्पराजला आपण पाहिलं की बऱ्याच वेळा तो आक्रमक रूप धारण करतो, मात्र ज्या वेळेस संयम हवा तो संयमपणा देखील पुष्पराजकडून पाहायला मिळतो. एक धाव मिळते, धावसंख्या 1ने पुढे सरकताना पोहोचते 5 वर. तुमच्याकडे चांगलं टार्गेट आहे, चांगली बॅटिंग लाईनअप आहे, तुम्हाला एक संयमी खेळ करणं गरजेचं आहे. इथे मात्र बॅटची एज आपण पाहतोय, वारंवार बॅटची कळा चाटून चेंडू हा यष्टीरक्षकाच्या समीप जातोय. एक चांगलं गोलंदाज प्रत्येकरण चेतननं सादर केलं, त्याबद्दल त्याचं कौतुक आहे. आणि पहिल्या षटकात वर्चस्व राखलंय सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपाडा संघानं, कारण त्यांनी 2 महत्वाचे फलंदाज बाद केलेत, रवी डवळा आणि कुणाल मडके याला. तर पहिलं षटक समाप्त होत आहे, धावफलकावर धावा आहेत, 2 गडी बाद, 5 धावा. वसई नाही गावचं चंद्र गावान सारे गाती त्याचे गुणगान. वसई नाही गावचं चंद्र गावान सारे गाती त्याचे गुणगान. असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोडो झालेत फॅन. असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोडो झालेत फॅन. असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोडो झालेत फॅन. असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोडो झालेत फॅन. धन्यवाद. तर वेळेच्या बाबतीत सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपाडा संघाला सूचित केलं जातं की आपण वेळ कमी खर्च करावा. आमच्याकडे वेळ आज खूप कमी आहे, कारण आज आपण पाहतोय 10 संघ खेळणार आहेत. पहिला सामना सुरू आहे अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र विरुद्ध सिद्धिविनायक स्पोर्ट्स चंद्रपाडा. दुसऱ्या सामन्याचा नाणेफेक झालाय साई स्पोर्ट्स बाफाणे विरुद्ध सरकार 11 मालजीपाडा. मालजीपाडा संघ प्रथम फलंदाजी करणार आहे, कारण बाफाणे संघाने नाणेफेकीच्या आधारावर क्षेत्ररक्षण गोलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय स्वीकारलाय आणि आमंत्रित केले मालजीपाडा संघाला. तदनंतर सामना असेल तो वाघरालपाडा विरुद्ध जयहनुमान टिवरी, आणि तदनंतर आणखीन एक संघ मालजीपाडावरून खेळणार आहे, तो विरुद्ध राजावली संघाविरुद्ध. आणि तदनंतर द ग्रेट मराठा स्पोर्ट्स जुचंद्र चंद्रपाडा RK स्पोर्ट्स दत्ताली या संघाविरुद्ध खेळणार आहेत. असा हा शेड्यूल आहे. पुष्पराज खेळतोय मिड ऑफ आणि मिड ऑनच्या मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय विनोद कडून. 1 धाव मिळते पुष्पराजला, 1 धाव मिळते अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र संघाला. 44 धावांचं लक्ष आहे. इथे मात्र उजव्या स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू. श्रीकांत भोईर सर आमच्याकडे बोलत आहेत आणि चेंडू अवांतर रस्त्याची खूण, वाईटची खूण आमच्या गुणसंख्या लेखक विशाल भोईर यांच्यापर्यंत पोहोचवत आहेत. धावसंख्या पोहोचते ती 7 वर. 7 धावा धावफलकावर. पुष्पराज खेळतोय 2 वर, चेतन खेळतोय 0 या धावसंख्येवर. फुल टॉस चेंडू, चेंडूला स्लॉक केलं होतं आणि चेंडू मिड विकेटच्या वरून जातोय. आगरी दणका, आगरी तडका, आगरी षटकार. आवडीचा आमचा हा बेटा दादा करतो समाज कार्य छान मनानं साधा. गोरगरीब बेटा दादाचा आधार असतो सदा. पुरा करीतो नेहमी दादा दिलेला यो वादा. पुरा करीतो नेहमी दादा दिलेला यो वादा. 6 धावांना धावफलक दुहेरीमध्ये पदार्पण करतोय, स्थिरावतोय तो 13 वर. आता मात्र धावगतीला एक चांगला आकार देताना अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघ आपण पाहतोय. चंद्रपाडा संघाची जर आपण बाजू पाहिली तर चांगली गोलंदाजी लाईनअप आहे.
इथे मात्र चेंडूला फ्लॅशी स्क्वेअर कट करतोय. चेंडू स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये डीप मध्ये अडवला जातोय, फेकी होतोय. तत्पूर्वी 2 धावा मिळतील ते चेतनला. 2 धावा मिळतात अजिंक्य स्पोर्ट जोचंद्र संघाला. धावसंख्या पोहोचते ती 15 वर. सरासरी प्रति षटकामागे 11ची होती. पहिल्या षटकात आपण पाहिलं तर एकूण फक्त 5 धावा खर्च केल्यात चेतन म्हात्रेने. 2 महत्वाचे फलंदाज त्यांनी बाद केलेत. मात्र दुसऱ्या षटकात थोडस नवीन पाटील जास्त धावा खर्च करतोय. इथे मात्र शफल क्रॉस होऊन चेंडूला आडव्या पेटनं खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मिडविकेट क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, साजेशी फेकी, फक्त एकच धावावर समाधान. पहा, ज्या वेळेला तुमच्याकडे चांगली गोलंदाजी होती, चांगलं क्षेत्ररक्षण होतं, त्यावेळेला तुम्हाला क्रिकेटचं चांगलं सौंदर्य पाहायला मिळतं, चांगलं क्रिकेटचा दर्जा पाहायला मिळतो. आणि तो दर्जा इथे मात्र या आगरी चषकामध्ये सातत्यानं पाहायला मिळतोय. धावसंख्या पोहोचते 16 वर. थोडासा स्नायूंमध्ये खिचाव जाणवतोय पुष्पराजेच्या. पद्धतीने त्याचा वापर केला होता, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. वयाची जवळपास 48-50च्या आसपास वय असावं पुष्पराज म्हात्रे यांचं. इथे मात्र मोठा फटका, चेंडू हवेमध्ये, झेलची संधी, विनोद आहे तिथे. मात्र आयुष्यमान भवाचा आशीर्वाद. झेल पकडण्याच्या ट्रिक्स असतात. झेल कसा पकडावा, कारण ज्या वेळा तुम्ही धावत वेगाने जात असता त्यावेळेला तुमच्या हाताची ग्रीप ही नक्कीच लूज असता कामा नये. ती थोडीशी चांगली असणं गरजेचं आहे. मात्र हाताची ग्रीप थोडीशी सुटली जाते आणि इथे मात्र पुष्पराजला जीवनदान मिळतंय. अजिंक्य स्पोर्ट जोचंद्र संघाला 2 धावा मिळतात. मिळतो या आमच्या दादाला हो मान. 4 चौघात भारी मिळतो या आमच्या दादाला हो मान. असा आहे हो तो वनम्यान, त्याचे करोडो झालेत फॅन. असा आहे हो तो वनम्यान, त्याचे करोड झालेत फॅन. असा आहे हो तो वनम्यान, त्याचे करोडो झालेत फॅन. असा आहे हो तो वनम्यान. 18 धावा धापळ काबर 9च्या सरासरीने वाटचाल करतोय अजिंक्य स्पोर्ट्स कुणी बनला लाखो दिलाची जान. जोचंद्र संघ. बेटा दादाचा नाद नाही केला, कोणी बनला लाखो दिलाची जान. असा आहे हो तो वनम्यान, त्याचे करोडो झालेत फॅन. असा आहे हो तो वनम्यान, त्याचे करोड झालेत फॅन. असा आहे हो तो वनम्यान, त्याचे करोडो झालेत फॅन. असा आहे हो तो वनम्यान, त्याचे करोडो झालेत फॅन. सरासरी होती प्रति षटकामागे 11ची. आता मात्र ती सरासरी 12 चेंडू मध्ये थोडीशी वाढते. पहिल्या 2 षटकामध्ये 9च्या सरासरीने 18 धावा आल्यात. आता मात्र उर्वरित 2 षटकामध्ये 12 चेंडू मध्ये धावा हव्या आहेत त्या मात्र 26. 13च्या सरासरीनं ही धावसंख्या अर्जित करावी लागेल अजिंक्य स्पोर्ट्स संघाला विजयासाठी. पुष्पराज एक चांगला अनुभवी खेळाडू आहे, त्याच्यासोबत एक चांगला आणि हार्ड हिटर बॅट्समन चेतन म्हात्रे मैदानाच्या आत, ज्याला चँग या नावानं जास्त चेतन पाटील. तर 3रं षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज यूज करतोय चंद्रपाडा संघ, अमित याच्यावर जबाबदारी दिली जाते. वेळ कमी आहे आमच्याकडे. आम्ही वारंवार आणि सातत्याने उल्लेख करतोय की आज 10 संघ या स्पर्धेत खेळणार आहेत, त्यामुळे वेळेला महत्त्व द्या आणि कुठल्याही प्रकारचा वेळ वाया जाणार नाही, टाइमपास होणार नाही याकडे थोडंसं लक्ष केंद्रित करा. अमित येतोय वैयक्तिक पहिलं सांघिक 3रं षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू अमित, सुरेख चेंडू, सुरेख फटका आणि सुरेख झेल. इथे मात्र चेतन पाटील याचा मोहरा टिपला जातोय. फलंदाज बाद. त्याचे करोड झालेत फॅन. असा आहे हो तो वनम्यान, त्याचे करोडो झालेत फॅन. असा आहे हो तो वनम्यान, त्याचे करोडो झालेत फॅन. असा आहे हो तो वनम्यान, त्याचे करोडो झालेत फॅन. असा आहे हो तो वनम्यान, त्याचे करोडो झालेत फॅन. हा क्षेत्ररक्षणाचं जाळं कसं विणलं होतं, कारण ज्या पद्धतीनं अमितची बॉडी लँग्वेज आहे, गोलंदाजी हाताळण्याची शैली आहे, त्या अनुषंगाने क्षेत्ररक्षणाचं जाळं विणलं होतं. थोडीशी लालच निर्माण केली होती चेतन याला आणि चेतन त्या मोहामध्ये बळी पडतोय. आणि ज्या पद्धतीनं अप्परकट
किंवा स्क्वेअर कट खेळण्याचा त्याचा जो मानस होता तो इथे मात्र असफल ठरला आणि पॉइंट क्षेत्रामध्ये एक सुंदर झेल टिपला गेला आणि हा तिसरा फलंदाज अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र संघाचा बाद झाला. धावफलकावर धावा आहेत 18 धावा, 3 गडी बाद अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र संघ. आता मात्र फलंदाज कल्पेश मात्र येतोय, स्वतः कर्णधार आहे, संघाचा पालक म्हणून भूमिका अदा करतोय. त्याला आपलं बेस्ट द्यावं लागेल या स्पर्धेसाठी, या सामन्यासाठी. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, पद्धताली त्याला का अन्यसाधारण महत्व आहे तर तुमचं फुटवर्क हे नक्कीच त्या गोलंदाजाला प्रेशरमध्ये आणू शकतं. तुमच्या पायांची हालचाल त्याचं लक्ष विचलित करू शकतं. यालाच क्रिकेट एक गेम प्लॅनिंग म्हटलं होतं. मात्र बरेच खेळाडू फुटवर्क वापरताना दिसत नाहीत. अमितचा हा दुसरा निर्धाव चेंडू. इथे मात्र मोठा फटका, आगरी तडका, आगरी तडका, आगरी षटकार. मोठा फटका होता, ओव्हर पिच डिलिव्हरी होती, ऑन दी अप ऑन दी राईज खेळ होता. शॉर्ट बॅकलिफ्टनं चेंडूला लॉंग ऑन क्षेत्राच्या वरून खेळतोय कल्पेश मात्रे. स्वतःचं अकाउंट, स्वतःचं खातं 6 धावांनी ओपन करतोय. संघाच्या धावसंख्येमध्ये भर घालतोय. धावसंख्या पोहोचते ती 24 वर. 24 धावा, अजूनही 20 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत ते 9 चेंडू आणि 20 धावांची गरज. 44 धावांचं लक्ष, त्याचा पाठलाग करताना अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघ. अमित पुढचा चेंडू. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, 1 धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? यस, चेतन पुष्पराजला योग्य साथ देतोय. कल्पेश मात्र साथ देतोय आणि कल्पेशनं नक्कीच एक चांगली रणनीती आखली की स्वतःकडे जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवावा, पुष्पराजवर थोडस कमी भर द्यावा. धावसंख्या पोहोचते ती 26 वर. 8 चेंडू 18 धावांची गरज. 8-18 असं समीकरण. पुढचा चेंडू अमित, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. रनअप मध्ये थोडासा बिघाड. रेड बॉलचा इशारा ललित भोईर सर आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. येणाऱ्या सर्व संघांचं, क्रीडा खेळाडूंचं, आमच्या लाडक्या मायबाप क्रीडा रसिकांचं, आमच्या अतिथींचं, सर्वांचं पतू पॅकर्स जुचंद्र आयोजित आगरी चषकामध्ये हार्दिक स्वागत. सुरेख डिलिव्हरी, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, चेंडूला खेळतोय कव्हर क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण कुमार मार्फत. मात्र क्षेत्ररक्षण केल्यानंतर फेकी व्यवस्थित झाली नाही आणि फलस्वरूप आपण पाहतोय की जे चित्र दिसायला नाही पाहिजे होतं, जे घडायला नाही पाहिजे होतं ते घडलं आणि ते मात्र थोडस दुर्दैव की 3 धावा घेतल्यानंतर 4थी धाव घेताना पुष्पराज म्हात्रे सारखा कुणी बनला लाखो दिलाची जान. तर ऑलिम्पिक मध्ये जे धावपटू धावत असतात त्यांना एक एक सेकंदाचं महत्व किती असतं ते विचारा. तदनंतर एखादा अपघातग्रस्त झालेल्या त्या रुग्णाला एक एक रक्ताच्या थेंबाचं महत्व विचारा. त्याचप्रमाणे ज्याला ICU किंवा व्हेंटिलेटर ठेवलं जातं त्यावेळेला त्याला ऑक्सिजनची किती आवश्यकता असते, त्या प्रत्येक ऑक्सिजनच्या थेंबाचं महत्व विचारा. त्याचप्रमाणे क्रिकेटमध्ये धावांचं महत्व. धावफलकावर धावा आहेत 29 धावा धावफलकावर. अजूनही 15 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत ते 7-15 असं समीकरण. इथे मात्र मोठा फटका आणि चेंडू मिड विकेटच्या बोरून सीमा पार. आगरी दणका, आगरी तडका, आगरी षटकार. बनला लाखो दिला असा हे होतो त्याचे करोडो झाले छान.
आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि आखूड टप्प्याचा चेंडूचा व्यवस्थित आणि खरपूस समाचार इथे मात्र घेतला जातोय, कारण ज्या अनुषंगानं कल्पेश या चेंडूकडे पाहत होता आणि त्याची वाट पाहत होता, त्या संधीची वाट पाहत होता, ती संधी त्याला मिळाली आणि चेंडूला इथे पूल केलं होतं. अप्रतिम फटका होता आणि ते वैभव, ते सौंदर्य त्यांनी सादर केलं, ते प्राप्त केलं आणि या 6 धावा प्राप्त करून संघाचं एकंदरीत धावसंख्येचं मनोबल असेल किंवा धावसंख्येचं पोषक तत्व असेल ते त्यांनी साकारलं. धावसंख्या पोहोचते ती 35 वर. 9 धावांची गरज. 6 चेंडू 9 धावांची गरज. सामना थोडासा जवळ आणलाय आता मात्र कल्पेशनं. खेळण्यासाठी ऋतिक रायडे. इथे मात्र चेंडू हवेमध्ये झेलची संधी होईल का? मात्र थोडस दूरवर. 2 धावा मिळत आहेत त्या ऋतिकला आणि 2च धावांवर समाधान मानावं लागेल, कारण अमित थोडासा डीप मध्ये होता आणि त्याचा पुरेपूर फायदा इथे मात्र ऋतिकला मिळतोय. 2 धावा मिळत आहेत. 5 चेंडू 7 धावा. समीकरण थोडस जवळ आणलं जातंय. पहिलं षटक पहा, फक्त 5 धावा खर्च झाल्या. दुसऱ्या षटकात 13 धावा खर्च झाल्या. तिसऱ्या षटक खूप महागडं पडलं आणि तिसऱ्या षटकात 17 धावा खर्च झाल्या आणि त्याच कारणास्तव ही परिस्थिती, ही स्थिती निर्माण झाली चंद्रपाडा संघाची. विनोद अंतिम षटक हाताळतोय. इथे मात्र हलक्या हाताने खेळतोय, ऑन ड्राईव्ह करतोय. एकच धावावर समाधान मानलं जाईल, कारण कल्पेश एक चांगला खेळाडू आहे. संयमानं खेळणं एक चांगलं क्रिकेट असतं. युक्तीचा वापर हा नेहमीच शक्तीपेक्षा चांगलेला झाला आपल्याला प्रत्येक वेळा पाहायला मिळतो. शक्ती चांगली आहे, मात्र युक्ती ही महान आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 4 आणि धाबांची आवश्यकता आहे ती 6. 4 चेंडू 6 धाबा. मालजीपाडा संघाचा कर्णधार आपण खेळाडू कक्षा समवेत इथे दाखल व्हायचंय आणि मी संदीपजी पाटील यांना विनंती करतोय, माझे उपसरपंच खेळणार आहात. ओके, ऑल द बेस्ट. इथे मात्र कुठलीही धाव घेण्याचा मानस नाहीये कल्पेशचा. निर्धाव चेंडू. एखादा मोठा फटका अर्जित करून हा सामना विजय करावा असा मानस, असं ध्येय जणू असावं कल्पेशचं. येणाऱ्या सर्व संघांचं, सन्माननीय खेळाडू बांधवांचं, आमच्या सन्माननीय अतिथींचं आणि आमच्या लाडक्या मायबाप क्रीडा रसिकांचं पत्तू पॅकर्स आयोजित भव्य दिव्य स्पर्धा आगरी चषकामध्ये हार्दिक स्वागत. इथे मात्र डावी यष्टी सोडून जातोय. पंचांचा अधिकृत इशारा येतोय. हा चेंडू स्वैर आहे, वाईड आहे. अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या पोहोचते 39. 3 चेंडू शिल्लक 5 धावांची गरज. 3-5 असं समीकरण. 3 चेंडू 5 धावा. या पंचक्रोशीतील जे जे ज्येष्ठ नागरिक असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, इथे मात्र खरंच स्वतःला दबावाखाली आणतोय कल्पेश आणि संघाला देखील टेन्शन खाली आणतोय. 2 चेंडू शिल्लक 5 धावांची गरज. 2 चेंडू 5 धावांची गरज. विनोद पुढचा चेंडू. शॉर्ट डिलिव्हरी आणि झेल जज केला जातोय. आता मात्र संकटात सापडतोय अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघ. त्याचे करोड झालेत प्यार. असा आहे हो तो वनम्यान, त्याचे करोड झालेत प्यार. असा आहे हो तो वनम्यान, त्याचे करोड झालेत प्यार. संपूर्ण जबाबदारी ऋतिक रायडेवर.
पुष्पराज टेन्शन खाली, श्याम टेन्शन खाली, अजिंक्य स्पोर्ट्सचा संपूर्ण गोतावळा टेन्शन खाली. प्रताप देखील दाखल झालेला आहे. हार्दिक स्वागत प्रताप. तुमची स्पर्धा मी पाहिली, खूप चांगली स्पर्धा आपण आयोजित केली, त्याबद्दल तुमचं कौतुक. पहा, तुमच्याकडे संधी होती, तुमच्याकडे वेळ होता, तुमच्याकडे चेंडू होते, मात्र कल्पेशनी जो काही निर्णय घेतला तो थोडासा इथे मात्र संकटात टाकतोय तो अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाला. मात्र इच्छाशक्ती आणि मानसिक मनोबल कधीही ढळू देऊ नका. इच्छाशक्तीला प्रेरित करा, मानसिक मनोबल दृढ करा. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेसाठी नियम आहे. एक चेंडू 5 धावांची गरज. ऋतिक रायडे बाहुबली फलंदाज. 1-5. दुसरी धाव घेतली जाते आणि ते मात्र बेटा दादाचा नाद धक्कादायक पराभवाला सामोरं जातोय तो अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघ. मात्र या स्पर्धेत तुम्ही सहभागी झालात, या स्पर्धेचा आनंद घेतला, त्याबद्दल हार्दिक धन्यवाद. सर्व टीम मेंबर्सला विनंती असेल शेक हँड करून सामन्यातून निरोप घ्यायचंय. दोन्ही संघाचे सर्व खेळाडू शेक हँड करूनच सामन्यातून निरोप घ्यायचा आहे. चंद्रपाडा संघाचा कर्णधार विनोद परेट आणि अजिंक्य स्पोर्टचे कर्णधार आपण शेक हँड करूनच सामन्यातून निरोप घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे पुष्पराज म्हात्रे